चम्मच आहे लिंबाचा रस. थोडंसं राहिलेलं तो पण टाकून मिक्स करून घ्यायचं. आता टाकूया आलं लसूण पेस्ट 1 चम्मच. मैदा घेतलेला आहे 2 चमचे. कॉर्नफ्लॉवर 2 चमचे. एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित. ह्याच्यात टाकूया डार्क सोया सॉस 2 चम्मच. मिरची पावडर टाकूया. मिरची पावडर 1 चम्मच. चहा टाकूया. हे असतात खाणारे. आणि मी आता हे हातानेच एकजीव करून घेते आहे. मला याच्यात थोडंसं पीठ कमी वाटत होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यात अजून 1 चमचा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे एकजीव करून झाल्यावरती त्याच्यात लाल कलर टाकायचा आहे. म्हणजे लॉलीपॉपचं टेक्स्चर. आता हा मसाला चांगला एकजीव झालेला आहे. आता आपण याला तळून घेऊया. मी अगोदरच तेल तापायला ठेवलेलं. तेल गरम झालेलं आहे. आता आपण तळून घेऊया. तेल सुटते. हळूहळू एक एक सोडून घ्यायचं आहे. हे असे एक एक करून मी तेलात सोडून घेतले आहे आणि त्याला फ्राय होऊन द्यायचं आहे. किंवा आता आपण त्याला पलटी करून घेऊया. दुसऱ्या बाजूला फ्राय करून घ्यायचं. आणि चिकन लॉलीपॉप चांगलं शिजवून द्यायचं. आपले इथे लॉलीपॉप तयार झालेले आहे. हे आपण एका प्लेटीत काढून घेऊया. चिकन लॉलीपॉप हे शेजवान चटणीसोबत खायला छान लागतात. एकदा करून